सध्या चर्चेत असलेला वॉर म्हणाल तर तो आहे टॉयलेट वॉर. अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव वाढत चालला आहे आणि अशावेळी अमेरिकेची जगातली सगळ्यात मोठी विमानवाहू युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड ही मध्य पूर्वेकडे पाठवण्यात आली आहे. पण या प्रचंड शक्तिशाली जहाजावरती सध्या एक वेगळाच प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे. जहाजावर असलेल्या सुमारे 650 टॉयलेट्सपैकी बहुतेक बंदच पडले आहेत. त्यामुळे 4500पेक्षा जास्त नौसैनिकांना दररोज तब्बल 45 मिनिटं रांगेत उभं राहावं लागतं आहे. सांडपाणी व्यवस्था अनेक ठिकाणी निकामी झाली आहे. त्यामुळे जहाजावरचं रुटीन विस्कळीत झालंय. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार म्हणाल तर ही युद्धनौका जून 2025 पासून समुद्रात तैनात आहे. नियमित मेंटेनन्स न झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. दुरुस्ती करणारे जे टेक्निशियन्स आहेत दिवसाला जवळपास 19 तास काम करतात, तरीही प्रॉब्लेम पूर्णपणे सुटलेला नाहीये. गेल्या वर्षी अवघ्या 4 दिवसात 205 टॉयलेट्स बंद पडले होते. असं म्हणायला जगातली सगळ्यात महागडी आणि अत्याधुनिक युद्धनौका आहे. पण मूलभूत सुविधा ठप्प आहे. म्हणजे बाहेर मिसाईल्स तयार आहेत पण आत कृपया रांगेत उभं राहा. हाच सध्या खरा टॉयलेट वॉर आहे. तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.